IRS ऑफिसर या व्यासपीठावर येतोय आणि इन्कम टॅक्स आणि समाजाची त्याच्यामधली असणारी भूमिका असेल, समाजातलं त्याचं असणारं एक वेगळं नाव असेल, वातावरण असेल, या सर्वांच्या विषयी चर्चा करण्यासाठी आज आपण एकत्र आहोत. सर, पुन्हा एकदा मी चांगुलपणाच्या चळवळीच्या व्यासपीठावर आपलं स्वागत करतो आणि आपली परवानगी असेल तर सुरू करायचं सर. येस, चालू करायला हरकत नाही. धन्यवाद सर, धन्यवाद. चालेल सर, चालेल सर. एखादी व्यक्ती एका उच्च पदस्थ पदावर ज्या वेळेला दिसते त्यावेळेला युवकांना त्याला मिळणारा सन्मान दिसतो, आदर दिसतो, त्यांना असणारी या ठिकाणी सर्व प्रतिष्ठा दिसते. पण ती तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास हा अतिशय खडतर असतो आणि तो प्रवास जर समजला तर अनेक युवकांना प्रेरणा मिळून तसे घडण्याचा ते विचार करू शकतात, घडतात त्या पद्धतीचं. तर माझी आपल्याला अशी विनंती आहे की आपला तो जो सर्व प्रवास आहे, शैक्षणिक कालखंड, एखादा विषय निवडणं, पुन्हा ते अचीव्ह करणं, याविषयी थोडस आपण बोलावं अशी आपल्याला विनंती करतो. येस सर, प्रवास हा माझा उस्मान सुरुवात झाली. माझं एज्युकेशन जे आहे ते 10वी पर्यंत उस्मानाबादच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं आणि त्यानंतर मग 11वी-12वीला मी लातूरला शाहू कॉलेजमधनं 11वी-12वी उत्तीर्ण झालो आणि नंतर मग मी MBBS ला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद इथं जॉईन केलं आणि नंतर मग इव्हेंच्युअली मी MS पण कम्प्लीट केलं अंबाजोगाईवरून आणि नंतर मग MS चालू असताना मी थोडा विचार केला की थोडं आपण सिव्हिल सर्व्हिसेस कडे वळायला हरकत नाही. मग तेव्हापासून मग मी तयारी सुरुवात केली की UPSC ची एक्झाम देऊयात. तर त्याच्या मागचं बॅकग्राऊंड थोडं असं होतं की जेव्हा मी MBBS नंतर ते जी कंपल्सरी 1 इयर रुरल सर्व्हिस एक करायला लागते, तर तिथे त्यासाठी मी गडचिरोली ॲज अ मेडिकल ऑफिसर मी जॉईन झालो आणि मग तिथे गेल्यानंतर असं कळलं की मेडिकल ऑफिसर म्हणून मी एक फक्त ते प्रायमरी हेल्थ सेंटरच फक्त सांभाळतोय, पण जर का मी काही सिनियर ऑफिसर झालो तर थोडं मोठा एरिया माझ्या अंडर येईल किंवा पूर्ण एक डिस्ट्रिक्ट लेवलला आपण इम्प्लिमेंट करू शकतो काही गोष्टी. आणि मग त्या थोड्या ह्याच्यातनं मग हे झालं की मला आता UPSC ची एक्झामचा ट्राय करूयात. मग MS माझं चालू असताना मग मी सिव्हिल सर्व्हिसेसचा प्रिपरेशन चालू केलं आणि इव्हेंच्युअली मग 2008 मध्ये मग IRS मध्ये माझं सिलेक्शन झालं. तर या प्रवासामध्ये काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या की तुम्हाला तुमची सर्व हेल्थ म्हणजे तुमची मेंटल हेल्थ झाली, तुमची फिजिकल हेल्थ झाली, तुमची सोशल हेल्थ झाली, या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला सपोर्ट पाहिजे. म्हणजे तुमचं माइंड स्टेबल पाहिजे की एक पहिल्या वेळात प्रयत्नात मी उत्तीर्ण झालो की नाही झालो तर मग दुसऱ्याला तयारी करायला पाहिजे, दुसरा नाही तिसरा. तर असे हे त्याच्यामध्ये कसं आहे की मानसिक तुमचं संतुलन हे स्टेबल असलं पाहिजे आणि प्लस तुमचा अभ्यास हा कॉन्स्टंट असलाच पाहिजे आणि तुम्हाला तुमच्या सभोवताली काय तुमचे मित्र सर्कल असेल किंवा तुमचे फॅमिली मेंबर्स असतील यांचा म्हणजे सोशल हा सपोर्ट एक तुम्हाला थोडाफार असला पाहिजे. तर या गोष्टी असतील आणि तुम्ही जर व्यवस्थितपणे आपण जर ते प्रवास पूर्ण केला तर डेफिनेटली यू विल रीच टू युअर डेस्टिनेशन. नक्कीच सर, आपण जे स्थिर मानसिकतेचा उल्लेख केला तो फार महत्वाचा घटक आहे. MBBS झालात, MS झालात, पुन्हा प्रशासकीय सेवेत होतात आणि पुन्हा तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करून IRS निवडलं. हे सगळं करत असताना पालकांची भूमिका काय होती? म्हणजे सारखं सारखं तुम्ही बदलताय, कशासाठी करताय, का सपोर्ट होता, काय होतं? येस, थोडं पालकांचं तर कसं आहे की काही जणांचे पालक शिकलेले असतात, काही जणांचे पालक तेवढे शिकलेले नसतात, त्यांना काही बेसिक आयडियाज नसतात किंवा हा नेमका UPSC म्हणजे करतोय काय. त्यांना फक्त ते कलेक्टर आणि SP किंवा कमिशनर हे वर्ड्स फक्त त्यांना माहित असतात. बाकी अदरवाईज त्यांना UPSC काय आहे, त्याची प्रोसेस काय आहे, या गोष्टीची त्यांना कल्पना नसते. सेकंडली या परीक्षेमध्ये आपल्याकडचे लोक पण पास होऊ शकतात हे पण त्यांना माहित नसतं. कारण आता उस्मानाबाद सारख्या ठिकाणी, लातूर सारख्या ठिकाणी जेव्हा मी 2004-05 मध्ये प्रिपरेशन स्टार्ट केलं
तर त्यावेळेस ही फार कमी लोकांबद्दल अवेअरनेस त्याबद्दल नव्हता की अरे हा आपल्याकडचे लोक ह्या परीक्षा पास होऊ शकतात आणि आपण अभ्यास केला तर आपणही पास होऊ शकतो. तर हे काही पालकांना याची कल्पना नसते आणि ऑब्व्हियसली त्यांचा एक्सपोजर आणि त्यांचा एक्सपिरियन्स प्रमाणेच ते हे करणार. पण पालकांचं एक मी पाहिलंय की दे ऑलवेज थिंक की माझ्या मुलाचं किंवा मुलीचं आयुष्यामध्ये भलं व्हायला पाहिजे. दॅट इज व्हॉट देअर इंटेन्शन. ठीक आहे, मग ते त्यांच्यासाठी काय किंवा तो डॉक्टर बनला म्हणजे ठीक आहे माझा मुलगा डॉक्टर बनला, तर ते जरी तुम्हाला काही म्हणत असले की अरे हे काय आहे आपल्या म्हणजे याच्यामध्ये होत नाही ते होत नाहीत, पण त्याच्यात त्यांचं इंटेन्शन असं नसतं की तुम्ही युपीएससी करू नका. त्यांचं इंटेन्शन हे असतं की तू जे काय करशील तुझ्या आयुष्यामध्ये तुझं भलं व्हायला पाहिजे. कारण कुणाचेच पालक मी आजपर्यंत असे बघितले नाही की जे आपल्या स्वतःच्या मुलाचं वाईट होईल किंवा त्याची प्रगती कोणाला बघवणार नाही, असं कधी होणार नाही. तर फक्त ते कसं आहे की ते त्यांचं जेवढं काही नॉलेज आहे, त्यांचं एक्सपोजर जेवढं आहे त्या एक्सपिरियन्स नुसार ते तुम्हाला सांगत असतात किंवा तू हे कर तू ते कर वगैरे वगैरे. त्यामुळे पालकांना विश्वासात घ्या की बाबा आपण काय करत आहे आणि त्यांना हे पटवून द्या किंवा हे केल्यानंतर मी कुठल्या पदाला जाऊ शकेन वगैरे. तर त्यांना विश्वासात घेऊन आणि आपल्याकडचे लोक व्यवस्थित होतात, तर हा आपला पालकांना व्यवस्थितपणे कन्व्हिन्स करणं आणि मग अकॉर्डिंगली मग पालकांचा सपोर्ट, मग तो ऑटोमॅटिक मग ते पालकांना लक्षात आलं की हा मुलगा सिन्सिअरली करतोय काहीतरी, तर ते डेफिनेटली ते सपोर्ट करतात. आपण जो उल्लेख केला तो फार महत्वाचा आहे सर, की उस्मानाबाद सारख्या ठिकाणाहून एखादा अधिकारी होऊ शकतो का, हा एक पार्ट. आणि जिथे कलेक्टर आणि एसपी बघितले तिथं IRS काय प्रकार आहे, त्याच्यातून कसं पुढे जाता येईल. तर तुम्हाला देखील कुठून तरी हे मोटिवेशन मिळालं असेल सर, तुम्ही देखील कुणाकडून प्रेरणा घेतल्या असतील, कुणीतरी अधिकारी तुमच्या आयुष्यात आले असतील त्यामुळे तुम्ही मोटिवेट झालात. तर असे काही प्रसंग, असे काही व्यक्तींच्या बद्दल बोलता येईल का? तर त्याच्यासाठी सुरुवातीला म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन काय असतं हेचा पहिल्यांदा माझा एक्सपिरियन्स आला जेव्हा मी गडचिरोलीमध्ये गेलो आणि तिथे ऍज अ मेडिकल ऑफिसर मग काम केलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की प्रायमरी हेल्थ सेंटर्स हे जिल्हा परिषदेच्या अंडर काम करतात आणि मेडिकल ऑफिसरच्या वरती DHO डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसरच्या वरती CEO जो चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, अँड ही हॅपन टू बी IAS. आणि तसंच मग SP, तसंच मग इकडे इन्कम टॅक्स कमिशनर किंवा कस्टम कमिशनर. तर मग तिथं एकतर ऍज अ मेडिकल ऑफिसर काम करताना माझ्या लक्षात आलं की माझ्याच वयाचा एक जण माझ्यासारखे असे 50 मेडिकल ऑफिसर्स सोबत डील करतोय. तर ते ओव्हरऑल ऍडमिनिस्ट्रेशनचं एक ते माझ्या संकल्पना लक्षात आली की व्हॉट इज ऍडमिनिस्ट्रेशन. सेकंडली ज्या स्कूलमधून मी शिकलो, जिल्हा परिषद उस्मानाबादची शाळा, तर तिथे मग मी थोडं पाहिलं किंवा तिथून कोण लोक या पदावरती गेलेले आहेत. तर मग माझ्या लक्षात आलं की 1990 साली अनिल डिग्रीकर सर म्हणून एक माझ्याच शाळेतले स्टुडंट, तर ते 1990 ला ते IAS झाले. त्यानंतर एक 1996 मध्ये एक अमोल जगताप म्हणून इंडियन डिफेन्स इस्टेट सर्व्हिस IDES याच्यामध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं. तर मग ह्या लोकांना मी भेटलो की हे काय असतं. मग त्यांनी थोडं मला मोटिवेट केलं की हा तुझं एज्युकेशनल चांगलं आहे आणि तू आम्ही जे केलं ते सुद्धा तेच तू सेम करायला हरकत नाही. तर त्यांनी मला थोडं ते हे कॉन्फिडन्स मला दिला की आम्ही ज्या शाळेत तू सुद्धा शिकलेला आहेस तर आम्ही होऊ शकतो तर तू पण होऊ शकतो. मग तिथून मग थोडी मग ते मला मोटिवेशन मग सुरुवात झाली. नक्कीच सर, नक्कीच. आता अधिकारी झाल्यानंतर तुम्ही राज्य बघितलं जवळून, राज्याबाहेरही काही गोष्टी बघितल्या असतील, देशातल्या काही महत्वाच्या प्रशासनाशी तुमचा संबंध आला असेल. तर हे सगळं बघत असताना प्रशासकीय सेवेमध्ये जायचं युवकांनी ठरवण्याचं जे काही वय असतं, ते बाकीच्या राज्यात आणि आपल्या राज्यामध्ये काही वेगळे पण तुम्हाला जाणवतं? तसं वेगळे पण राज्यांमध्ये तर फारसं जास्ती मला जाणवलेलं नाहीये. बाकीच्या राज्यांमध्ये थोडं एक डिफरन्स थोडा असा मला हे करता येईल की काही राज्यांमध्ये जसे उत्तर प्रदेश किंवा त्या साईडला
तिथल्या स्टुडंट्सना थोडं युपीएससी बद्दल थोडं अर्ली एज मध्ये त्यांना एक्सपोजर मिळतं किंवा त्यांना त्या गोष्टी माहित होतात किंवा हे युपीएससी काहीतरी एक्झाम आहे. आणि आपल्याकडं मे बी थोडं ते लेट लक्षात येतं की या गोष्टी पण आहेत. तर तो एक डिफरन्स आहे. पण इन जनरल पाहिलं तर जेव्हा आपण मेनली ग्रॅज्युएशन नंतरच आपण देऊ शकतो, तर ग्रॅज्युएशनला येईपर्यंत तरी जवळपास सर्वच स्टेटमध्ये सर्वच लोकांना आता आजकाल माहिती होते की बाबा हे युपीएससी आपल्याला करू शकतो आणि आपण हे एक वन ऑफ द करिअर ऑप्शन आपल्याला ग्रॅज्युएशन नंतर मिळतो. तर तसं फार मेजर डिफरन्स आता राहिलेला नाही. मे बी 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी थोडाफार डिफरन्स असेल, बट नाव वी आर ऑल आर इक्वल फुटिंग. नक्कीच नक्कीच सर. आता थोडस आपण या खात्याकडे येऊया ज्याच्यामध्ये आपण सध्या काम करतायत, इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स हा विषय समाजाशी निगडीत आहे, पण समाजामध्ये त्या खात्याच्या बाबतीमध्ये म्हणजे इन्कम टॅक्स त्याच वेळेला माहिती होतो ज्या वेळेला रिटर्न्स भरण्याइतपत काही आपल्याला नोटीस येतात किंवा एखादी रेडची बातमी येते. हे सगळं म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट काय काम करतं आणि लोककल्याणकारी राज्याची जी आपली देशाची संकल्पना आहे, त्या संकल्पनामध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं महत्व काय आहे याच्याविषयी आपण थोडस बोलावं अशी मी विनंती करतो सर आपल्याला. येस. तर आता याच्यावरती एक दिवस जरी बोललं तरी कमीच आहे. पण तरी मी एक शॉर्ट मध्ये सांगायचा प्रयत्न करतो. कुठलाही टॅक्स म्हणजे एक लोकांनी तो गव्हर्नमेंटला दिलेलं एक कॉन्ट्रीब्युशन. त्याला आता ते इव्हेंच्युअली टॅक्स हे नाव आलं, पण ते बेसिकली इट इज हे आपण आपलं सरकार चालवण्यासाठीचं आपलं ते कॉन्ट्रीब्युशन आहे. दिस इज व्हॉट बेसिक द कन्सेप्ट. आणि टॅक्स हे जे आहे तर गव्हर्नमेंट साठी त्याला पैसा लागतो चालवण्यासाठी, फॅसिलिटीज ज्या आहेत त्या. तर हे चालवण्यासाठी गव्हर्नमेंटला कुठून तरी रेव्हेन्यू पाहिजे. तर जसं आता मे बी 500 वर्षापूर्वी मुघलांच्या काळात, त्याच्या अगोदर ही वेगळ्या पद्धतीनं टॅक्स वसूल केला जायचा. त्यावेळेस तो शेतसारा म्हणायचे किंवा वॉटेवर त्यावेळेसची टर्मिनॉलॉजी. तर ते आता इव्हेंच्युअली त्याला आता टॅक्स हे नाव आलेलं आहे. बेसिकली टॅक्समध्ये 2 प्रकार असतात. एक डायरेक्ट टॅक्स आणि दुसरा इनडायरेक्ट टॅक्स. तर डायरेक्ट टॅक्स मध्ये असं असतं की तो जो टॅक्स एखाद्या व्यक्तीवरचा आहे तर तो त्याच माणसानी बिअर करायचा असतो. ही कॅनॉट शिफ्ट द बर्डन ऑफ टॅक्स. म्हणजे जर मला एक 10 लाख सॅलरी असेल आणि मला 1 लाख रुपये टॅक्स भरायचा असेल तर तो मीच भरायला पाहिजे. माझ्या तो बर्डन दुसऱ्यावरती मी शिफ्ट करू शकत नाही. आणि दुसरा आहे इनडायरेक्ट टॅक्स. तर त्याच्यामध्ये तो जीएसटी वगैरे, सेल्स टॅक्स, ह्या गोष्टी मग त्याच्यात येतात. ते मग तो जो ती वस्तू परचेस करेल तिथं तुमचा टॅक्स कलेक्ट केला जातो आणि ते इव्हेंच्युअली त्याचं क्रेडिट मिळत राहतं. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन्कम टॅक्सच्या स्वरूपामध्ये मग डायरेक्ट टॅक्स कलेक्ट करतं. आणि ते जो टॅक्स आलेला आहे, आपण एक नेहमी शब्द ऐकतो बजेट संकल्पना आली, मग त्याच्यात आपण एवढे रुपये एवढ्याला खर्च केले, ह्याला तेवढ्याला खर्च केले, आपला टोटल बजेट इन्कम एवढं आहे वगैरे. तर हे बजेट म्हणजे काय की टॅक्सेसचं जे कलेक्शन झालं, एक जवळपास एवढं 100 रुपयाचा टॅक्स कलेक्ट झाला, त्यातला आपण 20 रुपये इन्फ्रास्ट्रक्चरला, 20 रुपये हेल्थला, 20 रुपये मिलिटरीला, तर हे असं मग त्यातनं ते गव्हर्नमेंटचे जे खर्च आहे त्यातनं तो भागवला जातो. तर इन्कम टॅक्स जो आहे तर तो लोकांकडनं मग कलेक्ट करून ओव्हरऑल जनकल्याणासाठी त्याचा वापर केला जातो. दिस इज द कन्सेप्ट. तर तो आपल्या इंडियामध्ये एक 5 ते 7% लोक टॅक्स भरतात. कारण पर कॅपिटा इन्कम इंडियामध्ये कमी आहे आणि बरेचसे लोक शेती वगैरे करतात, तर लागत. तर कन्सेप्ट आणि त्याचा युटिलायझेशन. मला आवाज नाही येत आहे.
रेंजच्या प्रॉब्लेममुळे सर कदाचित डिस्कनेक्ट हॅलो. झालं. 2 मिनिट. हॅलो हॅलो सर, माझा आवाज येतोय? हा येस येस. रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे सर डिस्कनेक्ट येतोय, मला झाले. येतोय. 1 मिनिटात सर परत कनेक्ट होतील आपल्याला. ठीक. ओके सर. सर माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? हा येस येस, मला आवाज येतोय आपला. माझा आवाज पोहोचतोय सर आपल्यापर्यंत? हो येस येस. हा सर, सॉरी सर, थोडंसं डिस्कनेक्ट झाला होता इंटरनेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे. हा सर. सर आपण जो विषय सांगितला की टॅक्स आणि टॅक्स माझ्यामध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असते किंवा बऱ्याच वेळा उद्योजकांच्यावरची रेड असेल, चोरी असेल, या प्रकरणात आवाज थोडा कट होऊन येतोय. येतोय सर आता आवाज? हा येस येस, सर आता आवाज येतोय. येतोय? येस हो येतोय मला. आपल्याकडे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळेला राजकीय हस्तक्षेप आणि इन्कम टॅक्सचे अधिकारी हे जवळचं नातं मानलं जातं. बऱ्याच वेळा काम करताना अडथळे येतात. तर त्याबद्दल एक अधिकारी म्हणून तुमचा अनुभव काय आहे? मला तसा आजपर्यंतचा अनुभव तर आलेला नाही की कुठल्या राजकीय पक्षांनी किंवा व्यक्तींनी हस्तक्षेप केलेला आहे. त्याचं कारण असं आहे की इन्कम टॅक्स ऍक्ट जो आहे तर तो इट इज अ स्पेशल ऍक्ट आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी अशा स्पेसिफाईड केलेल्या आहेत. एक गोष्ट. आणि जे डिसिजन मेकिंग किंवा जे आमच्या याच्यामध्ये आहे तर ते असं एका व्यक्तीच्या हातामध्ये नाहीये. तर त्याच्यामध्ये हायरार्की आहे. डेप्युटी कमिशनर, त्यानंतर जॉईंट कमिशनर, नंतर कमिशनर, त्यावरती पण काही अधिकारी असतात. आणि जे काही डिसिजन्स असतात हा याच्यामध्ये सिनियरचं अप्रुव्हल आणि त्यांचं गायडन्स, त्यांचे डायरेक्शन्स हे सुद्धा वेळोवेळी येत राहतात. त्यामुळं आणि इन्कम टॅक्स ऍक्ट ह्या थोडा असा आहे की प्रत्येक व्यक्तीला त्याचं टेक्निकल नॉलेज असेलच का नाही असं हे नाही. कारण त्याच्यामध्ये अकाउंट्सचं नॉलेज असलं पाहिजे, तुम्हाला डेबिट क्रेडिट कळलं पाहिजे. तर या टेक्निकल गोष्टी असल्यामुळे त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणं थोडं डिफिकल्ट जातं. जर आता एखादा डॉक्टर असेल, तर डॉक्टर एखादा ऑपरेशन जर करत असेल आणि त्याला जर कोणी एखादा माणूस इंटरफेअर करेल की नाही तू असं नाही असं कर, तर ऑब्व्हियसली तो डॉक्टर म्हणेल की हे मेडिकल सायन्स आहे असं मी नाही करू शकत, हे या ह्याच्यानी मला जायला पाहिजे. तर मग कसं की जो जर दुसरा डॉक्टर असेल आणि त्याला त्यातलं नॉलेज असेल डीप मध्ये चांगलं, तर तो त्याच्यामध्ये तो गायडन्स त्याला देऊ शकतो. पण थोडा हा टेक्निकल सब्जेक्ट असल्यामुळे थोडं त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणंही डिफिकल्ट जातं. आणि लॉ हा ठरलेला आहे, प्रत्येक स्टेप्स त्या ठिकाणी ठरलेले आहेत, मॉनिटरिंग आहे, चेक अँड बॅलन्सेस प्रत्येक ठिकाणी आहेत. तर त्यामुळं असा हस्तक्षेप
फार जास्ती नाही म्हणण्यापेक्षा, किंवा मला तरी त्याचा कधी आजपर्यंत अनुभव आलेला नाही. आवाज येतोय माझा? हा, नाही, आवाज नाही येत आहे. आता आला सर. हा सर, चालेल. आपण ज्या पद्धतीने व्यक्त केलात की आपल्याकडं त्याची हायरार्की, त्याचा कायदा, कायदेशीर अस्तित्व. आवाज येतोय सर माझा? येस येस, मला येतोय. ह्या पद्धतीने इन्कम टॅक्स डिपार्टमेंट काम करत असतं आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला समाजासाठी काम करत असताना समाजाचा रोष बऱ्याच वेळा पत्करावा लागतो. तर समाजाची भूमिका इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या बाबतीत काय असावी असं एक अधिकारी म्हणून आपल्याला वाटतं? कोणकोणत्या बाबतीत सहकार्य अपेक्षित असतं किंवा काय घडू शकतं चांगल्या पद्धतीनं, समन्वयाने काय घडू शकतं त्याबद्दल थोडंसं. येस, तर समाजामध्ये इन जनरल असं आहे की आता मी एक छोटस एक उदाहरण असं देतो की मी जेव्हा आम्ही UPSC पास झाल्यानंतर आमचं नॅशनल अकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस NADT जे नागपूरला आहे, तर तिथं आमचं ट्रेनिंग चालतं 1-1.5 वर्ष. तर तिथं आमचं जेव्हा ट्रेनिंग संपत आलेली, जेव्हा आमचं म्हणजे ग्रॅज्युएशन ज्याला आपण म्हणतो कम्प्लिशन, तर त्यावेळेस ऑनरेबल प्रणव मुखर्जी सर तेव्हा आमच्या याच्यासाठी आलेले आणि त्यांनी एक एक्झाम्पल आम्हाला दिलेलं की समाजामध्ये थोडं पैसे द्यायला कोणीही थोडं जरा एवढं सहजासहजी ऍक्सेप्ट नाही करत. आणि त्याने एक फार हे सांगितलं की एखादा माणूस त्याच्या मुलांचा एखाद्याने मर्डर केला असेल, त्याच्याकडनं ज्यांनी पैसे घेतले त्याला तो माफ नाही करणार. हे त्यांनी ऑनरेबल प्रणव मुखर्जी सरांनी त्यावेळेस आम्हाला सांगितलेलं की इट इज नॉट इझी टू कलेक्ट द टॅक्सेस फ्रॉम द पीपल. तर त्याच्यासाठी आता डिपार्टमेंट आता हे करत आहे की एक नवीन एक कन्सेप्ट एक काही वर्षामध्ये येते, त्याला बिहेवियरल इकॉनॉमिक्स असं म्हणलं जातं. तर त्याच्यामध्ये बिहेवियरल इकॉनॉमिक्स मध्ये त्याच्यात असं हे आहे की लोकांना तुम्ही थोडं कन्व्हिन्स करा किंवा हा टॅक्स दिल्यानं तुझं काय बेनिफिट होणार, कंट्रीचं काय बेनिफिट होणार ओव्हरऑल. तर त्या बिहेवियरल इकॉनॉमिक्स वरती आता स्टडी बऱ्यापैकी चालू आहे. आणि ऑब्व्हियसली कुठल्याही व्यक्तीला स्वतःच्या ह्याच्यातले पैसे देणं कुणालाही आवडणार नाही. तो म्हणेल की माझ्या मेहनतीचा पैसा आहे, मी का देऊ वगैरे वगैरे. पण मग ते स्लोली त्यांना जर कन्व्हिन्स झालं की नाही, 100 मधले फक्त 70 माझे आहेत आणि 30 हे माझे नाहीयेत, तर मग त्याला ते फील असं येणार नाही की बाबा हे माझ्या ह्याच्यातलं मी देत आहे. तर त्या व्यक्तीचं 100 मधलं 70 हेच त्याच्या ओनरशिप आहे आणि राहिलेले जे आहेत तर ते सरकारचे आहेत. तर हे थोडं सुरुवातीपासूनच त्यांच्या मनामध्ये जर आलं आणि देशाला आपण काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करतोय, तर हे थोडं कन्व्हिन्सिंग जर त्यांना झालं समाजाला, तर डेफिनेटली तर त्यांना ते स्लोली लक्षात येईल की हा, टॅक्स इज आय हॅव टू पे द टॅक्स टू द गव्हर्नमेंट. तर थोडं समाजामध्ये हे असतो, पण स्लोली आता लोक हे ऍक्सेप्ट करतायत किंवा आता हा, आय हॅव टू पे द टॅक्स आणि पीस ऑफ माइंड इज इम्पॉर्टंट फॉर मी. म्हणजे ती एक जबाबदारी आहे, ते आपलं कर्तव्य आहे याची जाणीव करून देण्याबरोबरच एक समन्वयाची भूमिका असायला पाहिजे असं आपण तुम्ही आता मांडलात सर. सर, जे तरुण आज इट इज अ ड्युटी, जे तरुण आज या ठिकाणी ही मुलाखत आपली ऐकतायत, त्यांच्यासाठी आपण एक अतिशय चांगलं उदाहरण आहात की उस्मानाबाद सारख्या ठिकाणाहून देखील आपण या ठिकाणी चांगल्या परिश्रमातून आपल्याला आवश्यक त्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचले आहात. तर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेमध्ये येऊ पाहणारे जे तरुण आहेत ते तुम्हाला भेटत असतील, तुम्ही हे सगळं बघत असाल, तर काय मार्गदर्शन कराल की त्यांनी कशा पद्धतीनं आपले ध्येय ठरवलं पाहिजे, निवडलं पाहिजे, प्रशासकीय सेवेमध्ये येण्याचा उद्देश काय असावा आणि मेहनत कशी असावी? ह्याच्यामध्ये
मेनली तर तुमचा करिअर सिलेक्शन महत्वाचं आहे. ग्रॅज्युएशन नंतर किंवा 12th नंतर आपल्याला काय करायचंय आणि ग्रॅज्युएशन नंतर आपल्याला काय करायचंय. तर एक एक्झाम्पल किंवा म्हणजे ऑब्विसली UPSC हे इंडियामध्ये वन ऑफ द बेस्ट करिअर मानलं जातं. पण इन जनरल मी हे सांगेन की जे काही तुम्हाला करायचंय ते मन लावून करा आणि त्याच्यामध्ये कसल्या प्रकारचं मग कॉम्प्रोमाइज व्हायला नाही पाहिजे. UPSC करणार असाल तर UPSC करा मन लावून, दुसरं काय करणार असेल तर तुम्ही ते मन लावून करा. पण जे काही सिलेक्ट कराल ते तुम्हाला मन लावून करायला पाहिजे. यू हॅव टू बी डेडिकेटेड टू फॉर दॅट पर्पज. UPSC करायचं जर तुम्ही ठरवलं असेल तर मग तुम्ही पहिलं हे लक्षात घ्या की आपल्याला कुठली UPSC द्यायचे, कुठल्या लेवलची आपल्याला परीक्षा द्यायची आहे. आणि त्यासाठी त्याचं पहिलं नॉलेज गॅदर करा की एक्झाम काय आहे, डिफिकल्टी लेवल किती आहे आणि त्याच्यासाठी काय काय स्टेप्स आहेत. मग UPSC मध्ये जनरली जसं प्रिलिम्स आहेत, मेन आहे, नंतर इंटरव्ह्यू आहे आणि मग त्याप्रमाणे एक टाइम टेबल तुमचा आखा किंवा मला पुढच्या 2 वर्षामध्ये किंवा मला एक म्हणजे तुमचं त्याच्यामध्ये एक लॉंग टर्म प्लॅनिंग असलं पाहिजे आणि एक शॉर्ट टर्म प्लॅनिंग असलं पाहिजे. म्हणजे पुढच्या 2 वर्षामध्ये मला काय करायचंय किंवा आता आज मार्च 2021 आहे, तर मी जर आता हे प्लॅन केलं की मी पुढच्या वर्षी जून 22 ची मी एक्झाम देणार, तर त्या जून 22च्या एक्झाम नंतर जून 23 ला माझा इंटरव्ह्यू होईल. तर हे 2 वर्ष माझे ह्याच्यामध्ये ब्लॉक झाले आणि प्लस मग पर मंथला मी काय करणार आणि पर डेला मी काय करणार. म्हणजे आता मी आज प्रिलिमचा अभ्यास चालू केला तर मग या महिन्यामध्ये मला जिओग्राफी, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स हे 3 सब्जेक्ट संपवायचे आहेत आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाला 10-10 दिवस देणार. मग 10 दिवस पॉलिटिकल सायन्स, 10 दिवस हिस्ट्री, 10 दिवस हे. तर युअर प्लॅनिंग तुमचं जे शेड्यूल आहे, युअर कॅलेंडर शुड बी रेडी फॉर दॅट. आणि मग त्या ह्याच्यातनं मग तुम्ही स्टार्ट करा आणि मग त्याप्रमाणे तुमचं जसं जसं एक एक मंथ तुमचा पास होईल त्याप्रमाणे कधी 10 दिवसामध्ये एखादा सब्जेक्ट संपणार नाही, 12 जाईल, एखादा 8 मध्ये जाईल. आणि दर मंथली किंवा दर 15 डेजला तो प्लॅन रिवाइज करा किंवा या महिन्यात मला जे संपवायचं होतं ते झालं का, नसेल झालं तर मग का नाही झालं आणि मग त्याला पुढच्या महिन्यात कसं ऍडजस्ट करायला पाहिजे. तर त्या टाइम टेबल प्रमाणे तुमचं झालं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मग कुठले बुक्स आपल्याला वाचायला पाहिजे ते बुक्सचं अवेलेबिलिटी चेक करा. आणि मग मला पॉलिटिकल सायन्ससाठी मला हे 2 बुक्स वाचायचे. आणि UPSC मध्ये सगळ्यात महत्वाचं एक आहे की मार्केटमध्ये शेकड्यानं पुस्तकं अवेलेबल आहेत. तर त्यामध्ये UPSC मध्ये काय वाचावं यापेक्षा काय वाचू नये हे सुद्धा फार महत्वाचं असतं. बरेचदा मी बघितलं की मुलं न्यूजपेपर रिडिंग करायला पाहिजे म्हणजे 2-2 तास न्यूजपेपर रिडिंग करत बसतात. तर दॅट इज नॉट रिक्वायर्ड. तर तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की कुठल्या सब्जेक्टला किती वेटेज आहे आणि त्याला मी किती वेळ द्यायला पाहिजे. न्यूजपेपर रिडिंगसाठी मॅक्स टू मॅक्स पर दिवसातनं 30 ते 45 मिनिट्स विल बी इनफ. आणि मग ह्याप्रमाणे मला हिस्ट्रीला मग किती द्यायला पाहिजे, पण प्रत्येकाचं लक्षात घ्या की किती मला कुठल्या सब्जेक्टला किती वेळ द्यायला पाहिजे. प्रिलिमला मला काय करायला पाहिजे, माझी काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, मेन्सला माझी काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे आणि इंटरव्ह्यूला माझी काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे. तर हे स्ट्रॅटेजी ठरवा. त्याच्यामध्ये मग प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन पेपर्सचं अनालिसिस हे फार महत्वाचं आहे. आणि मध्ये मध्ये एक्झाम्स देत चला की म्हणजे आपण बरेचदा आपण स्कूलमध्ये आपण ऐकलेलं असणार की शिक्षक आपले म्हणतात की आपण किती पाण्यामध्ये आहे आपल्याला कळलं पाहिजे. तर त्यावेळेस आम्हाला त्याचा अर्थ फारसा तेवढा कळायचा नाही शाळेत असताना, पण UPSC करताना त्याचा अर्थ कळाला की आपण किती पाण्यात आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि आपल्या ज्या चुका होतात कुठे कुठे ज्या स्टेजला आपल्याला ती चूक कळली पाहिजे की बाबा हे का चूक म्हणजे हे का झालं. 100 मध्ये जर मी एक GS चा पेपर सॉल्व्ह केला, 100 मध्ये मला 60 जर आले, तर 40 मार्क्सचं माझं कुठं रॉंग झालेलं आहे, कुठं चुकलेलं आहे हे मला कळलं पाहिजे. तर आपण कुठं चुकतोय हे जर कळलं तरच आपण त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट्स करू शकतो किंवा हा ही माझी चूक आहे, आता याला मला हे इम्प्रूव्ह करता आलं पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून कंटेंट तुमचा मेन्सला किंवा प्रिलिमला म्हणजे तुम्ही कंटेंट पण तुमचा चांगला असला पाहिजे आणि तुमचं प्रेझेंटेशन पण चांगलं असलं पाहिजे. मेन्स एक्झाम ही जी
फार महत्वाची असते, कारण त्याच्यातच तुमचे 2000 मार्क्सच्या आसपास असतात. मेन्सचा तुमचा हा स्कोर चांगलाच असला पाहिजे. आणि सब्जेक्ट सिलेक्ट करताना एक व्यवस्थित गायडन्स घ्या आणि आपण काय करू शकतो हे त्याच्यामध्ये पहा. सब्जेक्ट सिलेक्शन साठी बरेचदा मी हे बघितलंय की यांनी पॉलिटिकल सायन्स घेतला म्हणून मी पण घेणार, त्याला पॉलिटिकल सायन्सला 400 मार्क आले म्हणून मी पण घेणार. तर असं हे अनालिसिस चुकीचं आहे. प्रॉपर तुम्ही व्यवस्थित बघा की माझं ग्रॅज्युएशन काय झालेलं आहे, मी कुठल्या सब्जेक्टमध्ये कम्फर्टेबल आहे, आणि तोच सब्जेक्ट व्यवस्थितपणे सिलेक्ट घेऊन मग त्याच्यामध्ये तुम्हाला डीप मध्ये स्टडी करायला पाहिजे. आणि एक लक्षात घ्या की तुम्ही अभ्यास करताय हे दुसऱ्यासाठी नाही, तुम्ही स्वतःसाठी अभ्यास करताय, दुसऱ्याला दाखवण्यासाठी अभ्यास नाही करत आहे. आपण काय करतोय आणि आपण किती अभ्यास करतोय हे जगापेक्षा आपल्याला स्वतःला मनाला माहित असतं की मी काय करतोय. आपल्या मनाचं, तुमच्या मनातनं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की हा मी अभ्यास करतोय. तुमचं मन तुम्हाला खरं बोलेल, तुमचं मन तुम्हाला कधी खोटं बोलत नाही. ते मन तुम्हाला सांगेल की तू अभ्यास करतोय की नाही करतोय. तर ते सेल्फ ह्याच्याकडे पहा आणि स्वतःला विचारा की जे पाहिजे आणि जेवढी मेहनत आहे ते मी करतोय का, आणि तरच मग तुम्हाला त्याचं ते उत्तर मिळेल की हा व्हेरी वा. आपण दिलेले विचार आणि सूत्र सांगितली सेवेमध्ये विचारणाऱ्या तयारी करणाऱ्या युवकांना अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मार्गदर्शन. डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सरांनी सुरू केलेली ही जी चळवळ आहे, चांगुलपणाची चळवळ, याचा मूळचा उद्देश हाच आहे की चांगलं काम करणाऱ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि चांगलं काम करणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन समाजासाठी जे काम चाललेलं आहे त्या कामामध्ये आपलं योगदान दिलं पाहिजे, गिव्हिंग बॅक टू सोसायटी केलं पाहिजे. आणि यासाठी आज मराठी अधिकारी संपूर्ण देशामध्ये एकत्र आलेले आहेत, एकवटलेले आहेत. तर मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा की ह्या ज्या चांगुलपणाच्या चळवळी आहेत त्या चळवळीमध्ये देशाच्या वेगवेगळ्या घटकांनी सहभागी व्हावं यासाठी आपण काय मार्गदर्शन करा? ह्याच्यासाठी, चांगुलपणासाठी किंवा आपल्याला समाजासाठी जर काही करायचं असेल तर तुम्ही कुठल्याही लेवलला असून सुद्धा तुम्ही करू शकता. आपापल्या परीनं, आपापल्या प्रयत्नानं, आपापल्या परीनं जेवढी आपली कॅपॅसिटी आहे तर त्या परीनं प्रत्येकानं कॉन्ट्रीब्युशन दिलं पाहिजे. सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये मी थोडं बरेचदा हे पाहिलंय की जेव्हा प्रिपरेशन करत असतात लोक किंवा इंटरव्ह्यूच्या वेळेस जेव्हा हे करत असतात तेव्हा ते फार असं मोठं मोठं मी सिस्टीम चेंज करणार, मी असं करणार, मी तसं करणार, लोकांसाठी झटणार आणि त्यांच्यासाठी असं करणार, त्यांच्यासाठी तसं करणार वगैरे वगैरे. पण इव्हेंच्युअली मग थोडं जेव्हा सर्व्हिसमध्ये लोक येतात मग ते मग थोडं आपण कुठल्या ह्याच्यासाठी आलं पाहिजे मग हे कधी कधी त्यांच्या लक्षात राहत नाही, किंवा थोडं या पदावरती बसलं की मग इव्हेंच्युअली थोडं कधी कधी त्यांचं जे इंटरव्ह्यूच्या वेळेस जे जे बोललेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या काही प्रत्येक वेळेस काही जणांच्या लक्षात राहतात असं नाही. तर प्रत्येकानं आपल्या जी काही कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटी प्रमाणे आपलं कॉन्ट्रीब्युशन द्यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं एक मला इथं असं जाणवतं की एखादा माणूस जर माझ्याकडे काही घेऊन आला, एखादं त्याची कंप्लेंट, तर त्याचा काय पेन आहे, त्याचं काय कंप्लेंट आहे आणि त्याला काय त्रास होतोय हे मला कळलं पाहिजे. म्हणजे तो रात्री 12 वाजता माझ्याकडे रिक्वेस्ट घेऊन येईल, सकाळी 10 वाजता येईल, दुपारी 2 वाजता येईल. तर रात्री 12 वाजता कोणी माझ्याकडे कंप्लेंट घेऊन आला म्हणून की एवढ्या रात्री 12 वाजता का तू कंप्लेंट घेऊन आला, असं हे रिफ्लेक्शन दिसायला नको. रात्री 12 वाजता तो आला याचा अर्थ त्याला त्या काळात त्यावेळेस कसल्या तरी प्रकारची अडचण आली म्हणूनच तो ह्याच्यासाठी आपल्याकडे मदत मागण्यासाठी आलाय. तर त्या समोरच्या माणसाचा पेन आणि त्याचा प्रॉब्लेम हे लक्षात घेऊन तर त्याला कसं आपल्याला रिझॉल्व्ह करता येईल, ऍटलिस्ट तो रिझॉल्व्ह होईल ना होईल पुढची गोष्ट, पण ऍटलिस्ट त्याच्यासाठी जे काही एफर्ट्स लागतात ते एफर्ट्स आपण घेतो की नाही, माझे जे काही ऑप्शन्स आहेत
ते ऑप्शन्स मी सर्व यूज करतोय की नाही, ते सर्व ऑप्शन्स मी एक्सप्लोर करतोय की नाही. आणि मग प्रत्येक वेळेस तुम्ही प्रत्येक एखाद्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करू शकाल, एखाद्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकाल, पण व्हॉट इम्पॉर्टंट इज व्हॉट एफर्ट्स यू टेक टू रिसॉल्व्ह द प्रॉब्लेम. तर हे ॲटिट्यूड असला पाहिजे. आणि ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या ठिकाणाहून तुम्ही ज्या पद्धतीने करू शकता त्या पद्धतीने कॉन्ट्रीब्युशन हे आपण करू शकतो. अतिशय चांगल्या पद्धतीनं चांगुलपणाच्या चळवळीमध्ये सहभाग घेणं किती सोपं आहे आणि काय करू शकतो हे आपण सांगितलं. युवकांना आपण प्रशासकीय सेवेसाठी तयारी कशी करावी हे सांगितलं. आणि आपण देखील या ठिकाणी जी उंच भरारी घेतलेली आहे, या पदापर्यंत पोहोचलेला आहात, त्याच्या पाठीमागचे कष्ट सांगितले. निश्चितच चांगुलपणाच्या शिलेदारांना मार्गदर्शन ठरणारा असा हा आपला प्रवास आहे. आपल्या पुढच्या प्रवासासाठी, आपल्या कारकिर्दीसाठी चांगुलपणाच्या चळवळीच्या मनोप्रवृत्तीच्या विचारानं चाललेल्या या चळवळीमध्ये चांगुलपणाचे एक शिलेदार म्हणून आपण सातत्यानं सोबत असाल. आवाज थोडा व्यवस्थित नाही येत आहे. आवाज थोडा क्लिअर नाही आहे. सर आवाज येतोय? हा, आता येतोय. येस. जोशी यांनी या ठिकाणी महत्वाची भूमिका नाही, आवाज थोडा नाही येत आहे सर. सर पोहोचतोय माझा आवाज? हा, येस, आता आला, पण थोडासा कंटिन्यू क्लिअर नाही आहे. मध्ये मध्ये थोडा डिस्टर्बन्स हे आहे. आवाज नाही येत आहे. हा, धन्यवाद. आवाज नाही येत आहे. हॅलो. सरांचा परत नेटवर्क इश्यू असल्यामुळे रिकनेक्ट होऊ शकत नाहीये. त्यांच्या वतीने सर मी चांगुलपणाच्या चळवळीकडून आपले धन्यवाद मानतो. थँक्यू सर. येस, ओके, थँक्यू. ओके सर.